पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि जनजीवन विस्कळीत झालं होतं। या पूर परिस्थितीचा सर्वाधिक फटका डहाणू शहराला आणि धारूर शहराला असलेल्या एसटीच्या आगाराला बसलेला आहे। मी आता डहाणू शहरातील एसटी आगारामध्ये आहे। आपण पाहू शकता या भागात चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत, ज्या नामफलक आहेत, ज्या भागात या बसेस जातात ते नामफलक वाहून गेले, ते जमा केलेले तिथे। हा बाजूला पंप आहे, ह्या पंपाची नासधूस झाली। या पंपामध्ये जवळ 20 ते 25,000 लिटर डिझेल, या डिझेलमध्ये पाणी गेल्याने ते वापरा योग्य नाही राहिलेलं आहे। या प्रिमायसेस मध्ये या आवाराच्या पटांगणामध्ये पूर्ण चिखल शिरलेला आहे। तसंच इथं ऑफिस, इथं कर्मचाऱ्यांचे राहण्याचे रेस्ट रूम आणि गॅरेज म्हणजे पूर्ण चिखलाचं साम्राज्य आहे। आणि आता इथं डहाणू नगर परिषदेची एक अग्निशमन दल आलेलं आहे। त्यांच्या मार्फत आता पुढच्या काही कारवाई एसटीची प्रशासनाकडे केल्या जाणार आहेत आणि हे आगार लवकरात लवकर कसं कार्यान्वित करता येईल याकडे लक्ष. आपल्यासोबत आता या डहाणू आगाराचे आगार व्यवस्थापक आहेत. भोईजी, काय नेमकी परिस्थिती होती आणि काय या आगारामध्ये परिस्थिती आता आहे? नमस्कार. दरवर्षी थोडंफार पाणी आगारात येत राहतं आणि याची कल्पना सर्वांना राहते, परंतु ह्या वर्षी गेट कडून खूप मोठा प्रवाह आला आणि तात्काळ आमच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान बाळगून आणि आमच्या बसेस ज्या आतमध्ये होत्या त्या सर्व बाहेर रस्त्यावर घेतल्या। त्यानंतर मध्येचे जे कर्मचारी होते त्यांनी आपले आपले रेकॉर्ड्स वरती वगैरे ठेवून सुरक्षित जागी ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा प्रवाह खूपच जास्त असल्यामुळे त्यानंतर सगळ्यांना बाहेर निघावं लागलं। आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर निघाल्यानंतर आतमध्ये आमचं जे महत्त्वाचं म्हणजे आमचा पंपाची जमीन वगैरे ती वाहून गेल्यामुळे, खालीची माती वाहून गेल्यामुळे पंपाचं नुकसान झालेलं आहे। त्या अंडरग्राऊंड टँकमध्ये पाणी गेलेलं आहे आणि आमचं काही रेकॉर्ड्स जे खाली होते ते रेकॉर्ड्स खराब झालेले आहेत। त्यानंतर आमच्या काही कर्मचाऱ्यांच्या बाईक्स वगैरे होत्या त्या खाली पडलेल्या होत्या, काही वाहून गेलेल्या होत्या। आमचे टायर्स काही होते ते वाहून गेलेले होते, ते आम्ही आता घेऊन आलेले आहोत। त्याचप्रमाणे 2 दिवस, कालचा पूर्ण दिवस ऑपरेशन बंद असल्यामुळे आज काही कर्मचाऱ्यांची प्रवाशांची मागणी होती त्याप्रमाणे आम्ही आषाढी पण आता उद्या परवा येते, त्यामुळे आम्ही पंढरपूरसाठी 6 बसेस आणि चालक वाहक यांची तयारी केलेली आहे। ऑपरेशनला आता आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आम्ही नगर परिषदेला जाऊन नगराध्यक्ष साहेबांची, आमदार साहेबांची भेट घेतली। त्याप्रमाणे त्यांनी पण आता आम्हाला चिखल काढण्यासाठी वगैरे अग्निशामक दलाची गाडी वगैरे देऊन सहकार्य केलेलं आहे। अग्निशमन दलाची गाडी यांच्या विनंतीनुसार आता आलेली आहे, चिखल काढण्याचं काम सुरू आहे। आपल्यासोबत या आगारामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत। नेमकी काय परिस्थितीने आपण कशाला प्राधान्य दिलं होतं पाऊस पडत असताना? 22 तारखेला बुधवारी जेव्हा पाणी भरायला लागलं त्यावेळेस माननीय आगार व्यवस्थापक यांच्या सगळ्या सूचनेनुसार सर्व गाड्या आम्ही सुरक्षित स्थळी हलवल्या। जे काही सामान आणि जे काही रेकॉर्ड्स वाचवण्याचा प्रयत्न करता येईल ते सगळं वाचून आम्ही लवकरात लवकर सुरक्षित स्थळी ठेवलं। त्यानंतर जे काही पाणी वाढलं आणि पाणी भरल्यानंतर तर नुकसान झालेलंच आहे, पण त्यानंतर आता आम्ही म्हणजे त्या दिवसापासून तर आजपर्यंत आगार व्यवस्थापक साहेबांनी आगारच सोडलं नाही, ते गेटवरच उभे होते। सगळे कर्मचारी पण त्यांच्या मदतीला होते आणि आता सुद्धा सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही परिस्थिती निवडण्यासाठी आम्ही अथक परिश्रम करत आहोत। अशा एवढ्या परिस्थिती सुद्धा मध्ये आमच्या साहेबांनी आणि कर्मचाऱ्यांनी धीर दाखवून 6 गाड्या पंढरपूरसाठी मार्गस्थ केल्या आणि इतर गाड्या सुद्धा आपण ग्रामीण भागासाठी सोडण्यासाठी प्रयत्नशील आहोत। नक्कीच आगार व्यवस्थापक आणि आगारातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून बसेस ज्या आहेत त्या बाहेर काढून ठेवल्यामुळे कमीत कमी बसेसचं नुकसान झालं आणि आज अशी परिस्थिती आहे का ते सेवा 2 दिवसानंतर सेवा देण्यास सज्ज आहेत। नावेद शेख, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।